गीता 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 त्रिवार बोलता, गीता 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 त्रिवार बोलता, पाप जाय तत्वता मोक्ष जोडे। गीता महिमा बोलवे नावाचे, बंधन जीवाचे दूर होती। एक एक अक्षरी कोटी अश्वमेध, फळ हे प्रसिद्ध पुराणोक्त। एकची तो श्लोक वाचिताची नेमे, अंती परमधाम प्राप्त होय। गीता महिमा बोलवे नावाचे, बंधन जीवाचे दूर होती। नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता, नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता। परम त्याचे अर्था बोलवेना, गीता महिमा बोलवे नावाचे, बंधन जीवाचे दूर होती। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। करारविन्देन पदारविन्दं, मुखारविन्दे विनिवेशयन्तं। वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादायी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग आता दंडवत दुसरी वंदू सारजा जे चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तया चरणोजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता वंदू रंगभूमी आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठला गीता 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 त्रिवार बोलता पाप जाय तत्वता मोक्ष जोडे गीता महिमा बोलवेना वाचे बंधन जीवाचे दूर होती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र शेळगाव श्री क्षेत्र शेळगाव महाविष्णू या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 46व्या वर्षी आपण पदार्पण केलेलं आहे. म्हणजे सप्ताहाला 46 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्त आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आणि या सेवेसाठी निवडलेला अभंग पांडुरंग परमात्म्याचे लाडके आणि लढिवाळ असलेले भक्त आपल्याच जिल्ह्याचे भूषण नरसी निवासी श्री संत नामदेवराय. आता हिंगोली झाला असला तरी पूर्वीचा परभणीचा जिल्हा आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्याचं भूषण आहेत नामदेवराय. नामदेवरायांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगातून श्री संत नामदेवराय श्रीमद भगवद्गीतेची थोरवी त्याचबरोबर श्रीमद भगवद्गीता वाचल्याचं फल म्हणजे फलश्रुती या दोन्ही गोष्टीचं परिपूर्ण वर्णन करतात. विठ्ठला एखादं कार्य अव्याहतपणे करणं एवढं सोपं नसतं. 46 वर्ष अखंड खंडेना जीवन आणि राम कृष्ण नारायण कुठलंही काम अव्याहतपणे अविरतपणे त्याला आपण म्हणतो कंटिन्युअसली करणं सोपं नाही. सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. महर्षी पतंजली म्हणतात काय सतु दीर्घकाल नैरंतर्य निरंतर दीर्घकाल म्हणजे 46 वर्षापासून कोरोनासारखा मागच्या वर्षी खंड आला होता बाकीच्या गावाला पण शेळगावकरांनी सप्ताहात खंड पडू दिला नाही. विठ्ठला अव्याहतपणे ही ज्ञानगंगा तुम्ही वाहती ठेवली.
कुणी या आणि या ज्ञानगंगेमध्ये नाहून मुक्त होऊन जा. कारण जी गंगा आहे ती फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, आणि समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. सगळ्या तीरावर तुका म्हणे गंगा सागर संगमी, आणि अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आपला विषय चालू आहे की ज्ञानगंगा अव्याहतपणे चालू राहिली पाहिजे, म्हणजे सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः. दृढव्रतानं चालू ठेवली त्याबद्दल समस्त सेळगावकर मंडळींना धन्यवाद. विठ्ठल आणि या सप्ताहातील ही दुसऱ्या दिवसाची सेवा. आज विशेष पर्व काळ आहे. जसं आषाढी एकादशी विसरू नका मज, सांगत असे गुज, अशा आपण 24 एकादशी करतो. आपण वैष्णव या नात्यानं आपण 20 आणि वरचे 9 उपवास वैष्णव करतो. त्याच्यामधला भगवद्गीता जयंती आज विशेष एकादशी का आहे? मोक्षदा एकादशी. त्याचं कारण, त्याची पार्श्वभूमी, त्याच्यासाठीच नामदेवरायांचा अभंग घेतलेला. प्रत्येक एकादशीचं महत्व आहे. एकादशी एक असं व्रत आहे की जे भगवत प्राप्ती करून देतं. ऐका व्रताचे महिमा, ऐका व्रताचे महिमा, ऐका व्रताचे महिमान. व्रताचं महिमान काय? एकादशी. नेमे आचरती जन, गाती ऐकती हरिकीर्तन, आणि ते समान विष्णुशी. म्हणजे विष्णू पदम वापनोते असं म्हणतो ना आपण. विष्णू पद प्राप्त करून देणारी एकादशी. सोप्या व्रतात जसं रुक्मांगद राजानं एकादशीचं व्रत आपण केलं, मुलगा धर्मांगदालाही करायला लावलं, पत्नीलाही करायला लावलं, सगळं
कुटुंबच एकादशी व्रत करायचं. त्याच्यामुळं रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद आणि तेने परमानंद प्रगटला. फलश्रुती काय झाली तर सगळं गावच वैकुंठाला गेलं. नगरीच वैकुंठाला नेणारा राजा म्हणजे रुक्मांगद. आणि त्यानं केलेलं व्रत म्हणजे एकादशी, अमाव्रत एकादशी. देव केशव तीर्थ तुळशी अनेक नेनोबा साधन आणि आमुचा विषय हरिकीर्तन विठ्ठला. आपल्याला पुढल्या विषयाकडे जायचं म्हणून थोडक्यात एकादशीचं सांगतो, म्हणजे आजच्या एकादशीची पार्श्वभूमी लक्षात येईल. हे एकादशीचं झालं. आता दोन गोष्टी महत्वाच्या असतात कोणत्याही व्रताच्या. काही जण असं विचारतात, अहो तुम्ही एकादशी केल्यानं काय पुण्य प्राप्त होतं, असे विचारणारे काही लोक आहेत. आणि एखादे म्हणतात आम्ही कधीच एकादशी करीत नाहीत, आमचा काय तोटा होईल, आमचं तर काय आजपर्यंत नुकसान आम्हाला दिसत नाही, तुम्हाला काय वाटतं. तुकोबरायांना विचारा. तुकोबराय म्हणतात एकादशी व्रत सोमवार न करीती कोणत्या ठिकाणी आपण तरी उत्तर देताल नाही नाही एकादशी केल्यास फार नुकसान होईल. हरी 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 न म्हणती तया थोर झाली हानी. बाबा तुझ्या मनुष्य जन्माची हानी होईल, आणखी काय होईल असं आपण सांगताल. पण तुकोबरायाने हात जोडले. असला प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर माझ्याकडे नाही म्हणते. एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेनो. मला विचारू नका, सांगता येत. कोणत्या थराला टेकल आपण म्हणतो ना कधी कधी व्यवहारात, त्याचं कोणत्या थराला टेकल काही सांगता येत. तसा प्रकार. काय करू बहु वाटे तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख विठ्ठला म्हणून एकादशी व्रत पावन आहे. आपला विषय आजची मोक्षदा एकादशी. दर 15 दिवसाला आपण केली पाहिजे, कारण 15 दिवसा माझी एक एकादशी. कारेन करीशी व्रत सार काय तुझा जीव जातो एकादशी आणि फराळाचे मिशे. एवढं सोपं व्रत आहे. आजच्या एकादशीला मोक्षदा एकादशी नाव आहे. त्याचं कारण आहे पवित्र असा मार्गशीर्ष महिना चालू आहे. वा वा वा. मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरहा. भगवान गीतेत सांगतात हा जो महिना आहे माझी विभूती आहे. सगळेच महिने पवित्र. अहो ज्या दिवशी मुखाला नाम आलं तो दिवस, तो महिना, ते वर्ष पवित्र. परंतु त्यामध्ये काही पर्वकाळ सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये एकादशीचा आहे. तर एकादशी आणि त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यातली शुद्ध एकादशी म्हणजे भगवद्गीता जयंती. हा काय म्हणले आपण, मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे दुग्ध शर्करा योग मोक्षदा एकादशी भगवद्गीता जयंती. दुग्ध शर्करा योग आणि मासानाम मार्गशीर्ष. 5-5.5 हजार वर्षापूर्वी जेव्हा कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये एकीकडून कौरव आहेत आणि एकीकडून पांडव आहेत. 11 अक्षोहिणी सैन्य आहे कौरवाकडं आणि 7 अक्षोहिणी सैन्य आहे पांडवाकडं. पण द्वारकेचा राणा अहो देव अर्जुनाकडून आहेत, म्हणजे पांडवांकडून आहेत, धर्मराजाकडून आहेत, पांडवाकडून.
कारण धर्माच्या बाजूनं आहे ना, धर्माच्या बाजूनं देव आहेत. सैन्य जरी कमी असलं तरी सरळच माणसं म्हणतात तिकडून देव आहे, तिकडच विजय होतो. कस काय? अहो गीतेत संजयानं स्पष्टच सांगितले, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा आणि तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नितीर. म्हणजे जिकडून देव आणि धनुर्धारी अर्जुन त्यांचाच विजय निश्चित आहे. आणि हे कायम लक्षात ठेवा म्हणून शेवटी सांगितले भगवद्गीतेच्या कुणी? संजय महाराजांनी. म्हणून जिकडून देव तिकडून विजय हे निश्चित आहे. कारण ऐका, यशस्वी अवधार्य हे देवाचे गुण आहेत. विजय, यश, श्री हे सहाही गुणवर्य. मग तिकडं काय कमी असेल? परंतु तरी सुद्धा देव म्हणतात, दुर्योधनाला असं वाटतं की आपल्याकडं 11 अक्षोहिणी सैन्य आहे, आपण कशातच कमी नाही, देवाला सुद्धा हरू. कारण ईश्वरोहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी असं त्याला वाटत होतं. आसुरी संपत्तीचे गुण म्हणायचं त्याला. किंवा कधी कधी तसंही म्हणता येत नाही, दुर्योधनाला धर्मही कळत होता आणि अधर्मही, पण धर्माची प्रवृत्तीच होत नव्हती. तो म्हणत होता ना, जानामी धर्मम नच मे प्रवृत्ती आणि जानामी अधर्मम पण नच मे निवृत्ती. मला सगळंच कळतंय परंतु माझ्याकडून धर्माचं आचरण होत नाही. म्हणून मी म्हणलं की दुर्योधनाला अधर्मी तरी कसं म्हणावं, त्याला दोन्ही माहित होतं. वा वा, हे कुणाला माहित होतं? वा वा. आता आपणही सांगितलं नाही, एकनाथ महाराजांनी सांगितलं म्हणल्यास शिक्कामोर्तब झालं. ही सगळी कृपा शास्त्री महाराजांची आहे बरं. 12 वर्ष म्हणजे एक तप, इथं चातुर्मास करणं, भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम पाठ घेणं, या सगळ्यामधून श्रोत्यांचा अभ्यास झालेला आहे. आणि तो अभ्यास तुम्हाला पुढे मोक्षप्राप्ती आणि भगवत प्राप्ती करून देणार आहे. हा जो सप्ताह आहे तो सुद्धा शास्त्री महाराजांनी सुरुवात केली आणि ती ज्ञानगंगा आपण अव्याहतपणे चालू ठेवली. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. विठ्ठला कारण या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी दुने परिसा परिस अगाध देणे आणि चिंतामणी ठेंगणा. किती देतील संत आणि देव सांगता येत नाही. द्यायला लागल्यास आपण म्हणतो छप्पर फाडके. उपरवाला जब भी देता है तो छप्पर फाडके देता है. तसं आहे. म्हणजे तुझं ऐसा कोण उदारांची रास आपुलेची देशी पददासा. अहो शत्रूलाही जो देतो आणि मित्रालाही देतो. वैर्या ऐसे कैवल्य ऐसे पवित्र, ते वैर्य आहे अजूनही वैर्याच्याही कलेवर न विसंबसी. ज्ञानोबा आहे म्हणतात. म्हणजे तो सर्वांना देतो, तसा दाता कोणी नाही. म्हणजे देव उदार आहे. अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने. देव जर द्यायला लागला तर 2 हाताने किती घेणार आहे. याच्या उलट अनंत हस्ते कमलाकराने. कारण देव कसा आहे, त्याला हात आपल्यासारखे 2 नाहीत. अनेक बाहू दरवक्त्र नेत्रम. हा आपल्यासारखा नाही देव. विश्वरूप दर्शन 11व्या अध्यायात
अर्जुनाला पाहायला मिळालं. खरा अर्जुन भाग्यवान आहे. श्रोता असावा तो भाग्यवान अर्जुन असावा. एवढं भाग्य महाभारतात कुणालाच प्राप्त झालं नाही. अहो विचार करा, अर्जुना एवढं भाग्य आहे का कुणाला? श्रीकृष्ण वक्ता जी ग्रंथी, प्रत्यक्ष देवाच्या तोंडून त्याला तत्वज्ञान ऐकायला मिळालं. अर्जुनाची घोडी धुतली आनंते आणि संकटे बहुते निवारिली. किती देवाचा जीव असेल अर्जुनावर, ते आपण विषय स्वतंत्र आहे. थोडक्यात अर्जुन भाग्यवान आहे. आपला विषय चालू आहे की अनंत हस्ते कमलाकराने नेता, मग किती सांभाळशील दोकराने. न्यायला लागल्यासही सांभाळणं होत नाही, द्यायला लागल्यास घेणं होत नाही, असा देवाचा प्रकार आहे. विठ्ठला विठ्ठला. मोक्षदा एकादशीचा आपली पार्श्वभूमी चालू आहे. अर्जुन म्हणजे पांडव आणि कौरवांचं युद्ध. त्या युद्धामध्ये अर्जुनाने एकदा बघितलं, देवा आता युद्ध सुरुवात होणार आहे, मला एकदा बघून घेऊ दे माझ्यासोबत कोण कोण लढणार आहे. याव देता निरीक्षेहम यौद्धु कामान वस्थितान. मला बघू दे म्हणून काय कर, माझा रथ सैन्याच्या मधोमध ने. पहिल्यांदा सेन यौरु भयोर मध्ये रथम स्थापय मेच्युतः. माझा रथ सैन्याच्या मध्यभागी ने, मला निरीक्षण करायचं. निरीक्षण केल्यास त्याच्या असं लक्षात आलं की आत्या मामा हे आपले आचार्यान मातुलान भ्रातृन पित्रान पुत्रान पौत्रान सखिस्तता. वा वा, आपलेच आप्तजन आहेत सगळे, भाऊबंदकीन आप्तजन. युद्ध तरी कुणासोबत करायचंय तर थोडंसं परक्यासोबत तरी युद्ध करावं. हे तर सगळे जवळचेच आहेत. अर्जुन मोहित झाला, मोह झाला अर्जुनाला. मोह झाल्यावर आता देव म्हणले आणि गांडीव धनुष्य खाली टाकलं आणि अर्जुन रथात बसला. आता देव म्हणले, लग्नाच्या टाइमलाच नवरदेव लग्न नको म्हणला, सगळी तयारी झाली, आता जमत असते का? नाही म्हणले, तुला उठावं लागलं. आता त्या अगोदरच असते काय करायचं ते. ऐन वेळेला सगळ्याची फजिती नाही, जमत नाही. अर्जुन म्हणला, नाही न कांक्षे विजयम कृष्ण. कशासाठी लढू? मला राज्य नको. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानीच किम नो राज्येन गोविंद किम भोगेर जीवितेन वा. यांना मारून राज्य भोगण्यापेक्षा मी संन्यास घेतो, पण मला नको, युद्धच नको मला. देव म्हणले, का? नाही सिदंती मम गात्रानी मुखम च परिशुष्यती वेपतुश्च शरीरे मे अनुरोम हर्षच्च जायते गांडीवम संस्रते हस्तात वक्चैव परिदयेते. माझी अवस्था कशी झाली? सिदंती मम गात्रानी. नको युद्ध नको. देव म्हणले, जमत नाही. मग देवानं विचार केला, हीच योग्य संधी आहे. अर्जुन बसला, ते आपल्यासाठी चांगलं झालं. युद्ध तर होणारच होतं, अटळ होतं. कारण देव म्हणले होते, हे तू मारलेस म्हणजेच मरणार आहेत असं नाही. गाडी खालून चालणाऱ्या कुत्र्याला असं वाटते की गाडी मीच ओढालो, पण कुत्रा गाडी ओढतो का? बैल गाडी ओढतात. तसं देवानं सांगितलं, तू असं समजू नको की मी ह्यांना मारणार आहे. तू करता नाहीस, तू करता मयेवेते निहता पूर्वमेव. पहिलेच मी यांना मारून टाकले. आणि निमित्त मात्र भवसव्यसाचीन, याला अंडरलाईन करा, कारण हे आपल्यासाठी आहे. निमित्त मात्र म्हणजे निमित्ताचा धनी केलासे. आपण कोणत्याही गोष्टीत निमित्त आहेत, करता आपण समजायचं नाही. म्हणजे कर्तृत्व आपल्याकडं घेण्याचा आपल्याला अधिकार नाही, पण आपण मी म्हणून घेतो. पण तसं नाही देव म्हणले. देवानं सांगितलं, अहो ह्या जगामध्ये गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमवे. प्रभव आणि प्रलय हे दोन्ही माझ्याच हातात आहे. कारण तोमस्य विश्वस्य परम निधानम. अहो देव मयाध्यक्षेन प्रकृती सुयते स चराचरम. ही सगळी प्रकृती माझ्या ताब्यात आहे. मग तुम्ही जे मोकळ्याच अहंकाराचा फुगा आहे तो तू जपून ठेवू नको मनामध्ये. आणि संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. तू कोण आहेस? क्षत्रिय आहेस. क्षत्रियाला असं कारुण्य रुदन करणं आणि कारुण्य पण तुला जमत नाही. तुला उठावं लागेल. पहिला फटका सिक्सर देवानं मारला दुसऱ्या अध्यायात. क्लेब्यम्मा स्मग्म पार्थ नाही तर तू उपपद्यते. आणि
क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ परंतप. हृदयाची दुर्बलता काढून टाक असं प्रेमानंद मायेनं पहिल्यांदा नाही सांगितलं. पहिल्यांदा तर देवानं चपराक मारली. हा, शंडपणा करू नकोस म्हणले देव. क्लेब्यम मा स्मगम पार्थ. असलं जमणार नाही. कारण असं युद्ध क्षत्रियाला पुन्हा पुन्हा भेटत नाही. अर्जुना विचार कर, अन्य क्षत्रियस्य न विद्यते. आणि क्षत्रियाला ह्याच्याहून कल्याणकारक काय आहे? युद्धातून पळून जाणं हे क्षत्रियासाठी सगळ्यात अपमानजनक आहे. त्यापेक्षा हरलास तरी स्वर्ग मिळेल. 2 फायदे सांगतो म्हणले देव. आणि जिंकलास तर राज्य भोगशील. म्हणजे आम के आमन गुठली हो के दाम, दोन्हीकडूनही फायदा आहे ना. काही जरी झालं तर घाबरू नको. हारलास तरी तुझाच फायदा आहे आणि जिंकलास तरी हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. आणि तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय, उठ युद्धाय कृतनिश्चय. गांडीव धनुष्य घे आणि हृदयाची दुर्बलता काढून टाकून उभा राहा असा दम भरला देवानं पहिल्यांदाच. तरी अर्जुनावर परिणाम झाला नाही. विठ्ठला थोडा परिणाम झाला. लसीचा 50% 60%च परिणाम व्हायला, 100% कुठं आहे? तसा थोडासा परिणाम झाला. अर्जुन थोडा कावरा बावरा झाला आपल्या भाषेत. देवाकडे नुसता टक लावून बघू लागत. काय करावं हेच समजना. मग म्हणला आता अशा टाइमला शरण देवाशी जाता भले. मग हात जोडून उभा राहिला आणि म्हणू लागला, देवा शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. काय म्हणू लागला? आता तुझं शिष्यत्व पत्करतो. निश्चितपणे मला युद्ध करण्यात माझं हित आहे का युद्ध न करण्यात हे मला समजत नाही. युद्ध करू का नको करू प्रश्न 2 आहेत. त्याच्यातलं माझ्यासाठी श्रेयस्कर काय, कोणता मार्ग आहे तो मला सांग. हा, माझ्यासाठी श्रेयस्कर. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता यश्रेयम शा निश्चितम ब्रूहि तन्मे. निश्चितपणे सांग मला माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे. कारण शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. देव म्हणले आता ऐक अर्जुना, आता 18 अध्याय देवालाही गीता सांगायचीच होती. पुढचं मी बोलतो. अर्जुनाला निमित्तच करायचं होतं. देव म्हणले माझं बरं झालं, एक काम राहिलंच होतं. कारण अवतार समाप्तीच्या पूर्वी हजारो वर्ष इथून पुढे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी काही एक तत्वज्ञान पाहिजे, काही एक अधिष्ठान पाहिजे. ते मी देऊन गेल्याशिवाय ह्या जगातून जाणार नाही. कारण माझ्या अवताराचं कार्यच पूर्ण होणार नाही. ते अर्जुनाच्या रूपानं मला आता पूर्ण करायचं हे देवानंही ठरवलं आणि देवानंही पक्की कंबर बांधली. आता 18 अध्याय झाल्याशिवाय अर्जुनाला हलू देत नाही म्हणजे. पण अर्जुनही श्रोता काही साधारण नव्हता. तुम्ही म्हणाला अर्जुन युद्धाला घाबरला मग देवानं दमदाटी केली, असला प्रकार नाही. अर्जुन कुणालाच घाबरत नव्हता. देखा वा दुसरा अगस्तीच आहे म्हणले. एका घोटात सागर पिला होता अगस्तीनं. तसं हे सगळे अर्जुनासाठी मारायला अवघड नाहीत. म्हणजे भिण्याचं कारण नाही. कारण तुझ्या लाटेपणाचा आहो तीही लोक. पवाडा तुआ केला गंधर्वासी तुआ संग्रामी हरू जिंतीला. ज्ञानोबा बोलतात, जेने संग्रामी हरू जिंतीला निवात कवचाचा ठाऊ फेडिला आणि पवाडा तुआ केला गंधर्वासी. असला तू सूरवृत्तीचा ठाव क्षत्रिया माझी राव असा अर्जुन होता. तुझ्या लाटेपणाचा आहो तीही लोकी, अहो तीही त्रिभुवनी तुझ्यासारखा कोणी धनुर्धारीच नाही. म्हणून देव सुद्धा म्हणले वृष्णी नाम वासुदेवोस्मी पांडवा नाम धनंजय. विठ्ठला म्हणजे अर्जुन एवढा श्रोता परफेक्ट होता. त्याला सुद्धा 5 शास्त्र मुखोद्गत होते. उत्तर मीमांसा देवानं पूर्ण केली. देवानं सांगितला अर्जुनाच्या निमित्तानं आता आपल्याला भगवद्गीता सांगायची. हीच योग्य वेळ आहे. युद्ध थोडं थांबलं तर चालेल, पण पुढच्या लोकांना काय पुन्हा
आपल्याला अहो एखाद्या बाईनं जावई आला म्हणून चांगला पुरणपोळीचा स्वयंपाक केला, चांगला स्वयंपाक केला, तितक्यामध्ये दुसरा एखादा महाराज किंवा माझ्यासारखा माणूस त्याच वेळी आला बरं, जेव्हा स्वयंपाक झालेला होता आणि आता ताट लावणार इतक्यात मी पोहोचलो. आता मलाही पुरणपोळी मिळेल का मला वेगळं जेवण मिळेल? आता अहो मलाही तेच जेवण मिळेल पण टायमिंग साधावं लागतं. तैसे अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे आणि संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. मग तो स्वयंपाक आपल्यालाही मिळतो. ज्ञानोबा बोलतात सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायणे. म्हणजे देवानं गीता कुणाला सांगितली? अर्जुनाला. सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायणे. पण तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही त्याच टायमिंगला पाहुणे म्हणून आलो. मग तीच गीता आम्हाला सुद्धा मिळाली. म्हणून अर्जुनाला निमित्त करून देवानं आपल्यासाठी भगवद्गीता दिली. म्हणून आद्य शंकराचार्य म्हणतात एवढ्या मेहनतीनं प्राप्त झालेला हा ग्रंथ आहे. ग्रंथ म्हणजे साधे अक्षरे नाही, ते एक एक अक्षर ब्रह्म आहे. वेद उपनिषदाचं सार आहे. आणि सांगणारा कोण आहे? स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता संतो अर्जुने. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू आणि श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेशी. देवानं अर्जुनाला गीता दिली, ती आपल्याला प्राप्त झाली. म्हणून श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी किंवा योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथा येतात स्वयं स्वतः देवानं इतर ग्रंथ कुणी ना कुणी लिहिलेत. त्या लिहिणाऱ्याचे काही गुणदोष येऊ शकतात त्याच्यात. पण भगवद्गीता हे असं पुस्तक, असा ग्रंथ आहे जे कुणी लिहिला नाही. व्यासांनी फक्त ग्रथित केला महाभारतात. मध्ये महाभारत व्यासेन ग्रथिता पुराण. ग्रथित केला पण लिहिणारे जरी व्यास असले तरी व्यासांनी त्याच्यावर बुद्धी लावलेली नाही. जसं देवानं अर्जुनाला संवाद, दोघांचा जो संवाद झाला ॲज इट इज, म्हणजे त्याच्यात बदल न करता जशाला तसा महाभारतात. म्हणजे या ग्रंथाचं वैशिष्ट्यच हे आहे की त्याच्यामध्ये निघालेला एक एक श्लोक, एक एक अक्षर देवाच्या तोंडून निघाल. आता माणसाच्या तोंडून कसं आहे, माणसाचं अर्ध खरं अर्ध खोटं, सगळी ढासळा मिसळ. प्युअर माणसाचं काहीच नाही. म्हणजे आपण म्हणतो त्याचा काय भरोसा नाही, कधी खरं बोलाल लहर येईल तसं बोलतंय असं म्हणतात माणसं. काय लहर येईल तसं बोलतंय, असला तिथं जमत नाही. देवाने एक एक शब्द तोलून मोजून तुकिले मोतीये जैसे, असं मोतीसारखं तोलून मोजून. सोनं जरा जरा सोनार म्हणते का नाही, थोडं लवतं द्या. भाजीपाला आहे का, तिथं एक एक अक्षर बरोबर फिटिंग मध्ये बसविले देवा. इकडं तिकडं करायचे चान्सच नाही. म्हणून 5000 वर्ष झाले गीता हे शास्त्र आहे, त्याच्यात बदल नाही. तुमचे GR रोज बदलतात. सकाळी एक GR गव्हर्नमेंट काढते, दुपारी नाही मंत्रिमंडळ असं ठरलं, थोडा बदल आहे, प्रोग्राम में थोडा चेंज आहे. अरे सकाळीच तर असं होतं की
बातम्यात सांगितलं नाही नाही ती बातमी गेली बाद झाली म्हणजे आउटडेटेड झाली. सकाळचीच बातमी दुपारी, मग ताज्या बातम्या म्हणायचंच कशाला. ऐका, शास्त्र कशाला म्हणतात? ज्याचे सिद्धांत कधीच बदलत नाहीत त्याला म्हणायचं शास्त्र. 5000 वर्षापूर्वी गीतेचे सिद्धांत तेच होते, आजही तेच आहेत आणि पुढेही तेच राहणार. म्हणून एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. एको देव देवकी पुत्र एव. जगामध्ये एकच असं शास्त्र आहे ते म्हणजे भगवद्गीता. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. एको देव देवकी पुत्र एव. एको मंत्र तस्य नामानी यानी. एक मंत्र आहे त्याचं नाव केशवा माधवा. आणि कर्माप्य एक तस्य देवास देवस्य सेवा. त्या देवाची सेवा करणं हे एकमेव कर्म आहे. कर्म कोणतं, मंत्र कोणता, देव कोणता, शास्त्र कोणतं, एकाच श्लोकात. विठ्ठला म्हणून गीता हे शास्त्र आहे. फक्त संन्यासासाठी गीता नाही, किंवा एखादा रिटायर झाला की त्याला भगवद्गीता शाल श्रीफळ एवढंच देण्यासाठी नाही. दिलं तर चांगलं, म्हातारपणी तरी त्याला बुढापे का सहारा भगवद्गीता. पण दात नसतात तोंडात श्लोक म्हणाय गेलं तर दुसरंच उच्चार होतो. हा, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो म्हणायला सर्वत्य त्याहम हृदय सन्निविष्टो असं होतंय. मग पुन्हा हे असलं दात गेल्याला पुन्हा येतच नाही. त्या आत्ताच वाचली पाहिजे. म्हणून लहानपणापासून भगवद्गीता वाचली तर मग अंतकालेच मामेव पुन्हा येते. स्मरणमुक्त्वा कलेव. स्मरण अंतकाळी राहण्यासाठी आधीपासूनच तयारी करून ठेवावं लागतं. काय जाण्यापूर्वी आपली आपली तयारी करून, आपण म्हणतो हा गावाला जायचंय, सगळं सामान सुमान बांधाबांधी करून रेडी राहा. जाण्यापूर्वी, गाडी सुटण्यापूर्वी आपलं सगळं ओके पाहिजे. तसलं काम आहे. म्हणून आपली आपली तयारी आधीच लहानपणापासून भगवद्गीता वाचायची. संन्यासासाठी नाही, संसारिकासाठी आहे. कारण गीतेमध्ये जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला कुठंच भेटत नाही. आता मला सांगा, कलियुगातल्या माणसाला जर म्हणलं 6 शास्त्र वाचन करा, उपनिषद वाचन करा, अहो त्याच्या डोक्याहून जाईल ना. संस्कृतचा एक श्लोक आला की माणसं डोकं खाजवतात. तर एवढं शक्य आहे का? मग तुकोबराय ज्ञानोबरायांनी हे ओळखलं, म्हणून तर त्यांनी संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञान दृष्टी आणि केलीसे मराठी. मराठीमध्ये आपल्यासाठी भगवद्गीता आणली ज्ञानोबरायांनी, सोपी केली. पण आपण ती तरी वाचतो का? एक तरी ओवी अनुभवावी वाच. एक तरी ओवी अनुभवावी. आणि नाथ महाराज म्हणतात, आपलेही नाथ महाराज म्हणले तेही नाथ महाराज काय म्हणतात? गीता 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 वाचे जे नाही पुनरावृत्ती. पुन्हा जन्माला येणं जाणं, येणे जाणे खेपा, येण्याची एक एक खुंटती. म्हणजे पुनर्जन्म न विद्यते. गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. गीता गंगोदक असं आहे, हे अमृत प्राशन केलं की पुन्हा जन्माला यायचं कामच नाही. हा, म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा चुकवणारं आणि ह्या बंधनातून मुक्त करणारं तत्वज्ञान म्हणजे भगवद्गीता. विठ्ठला महाभारतात 18 पर्व आहेत. 18 पर्व. आता भगवद्गीतेचं महत्त्व म्हणजे आपल्या अभंगाकडे जाऊ. 11ला बरोबर सोडायचं आहे आपल्याला, म्हणून थोडासा बाकीचा विषय बाजूला ठेवतो आणि भगवद्गीतेचं थोडं महत्त्व तुम्हाला लक्षात येईल. महाभारत ग्रंथामध्ये 18 पर्व. एकदा जन्मेजय राजा म्हणजे पांडवांचाच वंशज आहे, परीक्षितीला 7 दिवसात मृत्यू आला. मृत्यू आला आपण म्हणू नये, कारण मोठ्या माणसाला मोक्ष प्राप्त झाला. 7 दिवसा मुक्ती झाली तयार. सुख सनकादिकी उभारिला बाहो.
परीक्षिती लावो दिसा साता. 7 दिवसात मोक्ष मिळाला आणि 7व्या दिवशी मृत्यू तक्षकानं दंश करून त्याचा मृत्यू झाला. मग त्याचा मुलगा जन्मेजयाला राग होता तक्षकाचा, आपल्या बापाला मारल्याचा राग होता, म्हणून त्यानं सर्पयज्ञ चालू केला. त्या यज्ञामध्ये अनेक ब्राह्मण बोलवले. अगोदरच त्यानं पूर्वजांची निंदा केल्यामुळं कुष्ठरोग झाला होता. कुणाला? त्या जन्मेजयाला. आता पुन्हा त्यानं यज्ञ चालू केला. व्यासांनी सांगितलं होतं काही काही बाया भ्यायचं ऐकायचं नाही, पण त्यानं थोडंसं चूक करून म्हणा किंवा त्या निमित्तानं पुढे काही चांगलं व्हायचं असेल म्हणा, ते झालं. व्हायचं ते आपण म्हणतो ना, आता व्हायचं ते झालं, इथून पुढचं बघा. ठीक आहे, त्याला कुष्ठरोग झाला, करू नये निंदा केली. कारण देवा संत वृंदा नमस्कारी जे का घडीजे तरी पूजिजे आणि ये वाचून केवी निंदिजे स्वयं वाचा. निंदा तर करूच नाही, झाली तर स्तुती करावं, नाही तर गप तरी बसाव. कमीत कमी म्हणले गप तरी बसाव. बरं, स्तुती करावी देवाची, वा वा वा. कीर्ती मानवाची वर्णू नये. कीर्ती मानवाची वर्णू नये. निंदा करायची देवाची करा. जनाबाईनं निंदा केलीच ना, पुण्यवंत पाताळ लोकी नेला असं म्हणलीच ना. जनाबाईनं देवाचे बी काय दोष काढले त्या अभंगात. असलं कसं देवा तुझं हे उरपाट वागणं, म्हणजे उफराट वागणं आहे, म्हणजे धुंद झाला तुझा दरबार, म्हणजे भांडले जनाबाई. तशी निंदा स्तुती देवाची करा. काही काही वेळेस विठ्ठलाला शिव्या पण दिल्या, हा म्हणल्यानं, म्हणजे निंदास्तुती देवाची केली. मानवाची कीर्तीवरून उपयोग नाही. आपला विषय चालू आहे. झालं ते झालं, त्याला कुष्ठरोग झाला, त्यानं सर्पयज्ञ चालू केला. आता आहुती द्यायचे. तक्षक गेला शरण इंद्राला. इंद्रदेव म्हणले तुला वाचवतो म्हणले, देवाचा सहारा घेतला, म्हणले इंद्राची आहुती देऊ. इंद्राची वेळ आल्यास इंद्रही देवाला शरण. आता काय करावं? ब्राह्मणाला मोहित केलं इंद्रदेवानं. सगळेच जेवढे ब्राह्मण होते, किती 18 पर्व महाभारत हे चालू आहे कथा, महाभारताचं महत्त्व. मग जन्मेजयानं जेवढे ब्राह्मण त्या सर्पयज्ञात बोलवले होते, ते मोहित झाल्यामुळं त्यांना गुंग लागली, म्हणजे झोपी गेली यज्ञामध्येच. आता यज्ञवेदीमध्ये स्वाहा स्वाहा स्वधा स्वाहा हे त्यांचे मंत्र, पुन्हा तर्पण होम हवन हे चालू असतानाच मध्येच विधी बंद पडला. जन्मेजयाला राग आला, ब्राह्मणावर चिडला. वास्तविक ब्राह्मणांचा दोष नव्हता, खोडी कुणं केली होती? इंद्रदेवा. पण त्यानं असं पाणी घेतलं आणि ब्राह्मणावर शिंपडलं की ब्राह्मण शतखंड झाले. 18ला 18 ब्राह्मण, शतखंड म्हणजे 100 तुकडे झाले ब्राह्मणांचे. आता ते ब्रह्महत्येचं पातकही कुणाला लागलं? जन्मेजयाला लागलं. आता काय करावं म्हणे? आता शरण देवाशी जाता भले. आता डोक्यावर पहिलंच वज, पुन्हा आणखी वज पडलं. आता अशा वेळेला काही सुचत नाही मला. मग कमीत कमी देव तरी सुचावा. जसं गजेंद्राला शेवटच्या वेळेला आता कोणी सोडवित नाहीत वाटलं आपल्याला, उगत देवाला तरी हाक मारून बघावी म्हणून एक कमळ समुद्रातलं देवाला दिलं आणि देवाला हाक मारली तर देव धावून आले. त्वरा झाली गरुडा टाकीले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. तसंच गजेंद्राला बी गरुडाला मागं टाकून आले ना देव. मग जन्मेजय म्हणला आपल्याला तेच करावं लागतंय, आता पर्याय नाही. आता बोलवलं देवाला. व्यासांना विचारलं काय करावं. व्यासांना विचारलं. व्यास म्हणजे तेव्हाचे देव. अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहू बरोहरी आभाल लोचन शंभूर भगवान बादरायण. हा व्यास म्हणजे साधारण नाही काय. अहो व्यास म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांच्या समान आहेत. म्हणजे तिसरा डोळा नाही पण शंकर आहेत. आभाल लोचन शंभूर भगवान बादरायण. बादरायण व्यास म्हणजे व्यासांचं नाव. किंवा ज्ञानोबराय म्हणतात मनोनी महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही आणि या कारणे मनिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. हे जगातलं जेवढं बी ज्ञान आहे ते व्यासांचं उष्ट आहे. व्यासोच्चिष्ट जगत्रय असे व्यास होते. किती ज्ञानी असतील बघा. मुनी नामप्यहो व्यास कवी नाम उशना कवी. देवाची विभूती आहे, ज्ञानाला काय कमी आहे.
ते चालते ज्ञानाचे बिंब असे असतात महात्मे. नमस्कार केला जन्मेजय व्यास महर्षीला. काय करू म्हणले, वंशमपायन ऋषीकडे जा आणि महाभारत कथा लाव आणि महाभारत ऐक त्यांच्याकडून. अधिकारी व्यक्ती वंशमपायन तेव्हाच. मग म्हणले वंशमपायनाच शरण गेले. महाराज व्यासांनी पाठवले, महाभारत मला ग्रंथ तुम्ही सांगा, त्याची महत्त्व सांगा. मग ठीक आहे म्हणले, वंशमपायन तयार झाले. एक पर्व झालं महाभारतातलं की एक ब्राह्मण जिवंत होऊ लागला. दुसरं पर्व दुसरा ब्राह्मण. अशा 18ला 18 पर्व वंशमपायन ऋषींनी सांगितले, जन्मेजयनं ऐकले आणि 18ला 18 ब्राह्मण जिवंत झाले. ही महाभारताची ताकद आहे. विठ्ठला आणि त्याच महाभारतात भगवद्गीता आलेली. मग जन्मेजयाची अवलीळा दोष हरले. ज्ञानोबराय वर्णन करतात, तेव्हा मग जन्मेजयाचे दोष गेले. महाभारत ऐकल्यावर जन्मेजयाचे अवलीळा दोष हरले. म्हणून दोष आणि पाप जर महाभारत घालत असेल तर भगवद्गीता का घालणार नाही? घालणार. गीता गीता देवा बऱ्याच दिवसांनी नरहरी महाराजांचा आवाज ऐकायला मिळाला. कारण मागे मी एकदा येऊन गेलो, तुम्हाला सगळ्यांना बघितलं, कोणीच दिसले नाहीत. थोडंसं जरा नाराज झालो. पण ती मागची उणीव, आज नरहरी महाराज असतील, आमचे अध्यक्ष साहेब असतील, तर नाथ महाराज होते मागच्या वेळी, आमचे विश्वंभररावजी असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष हजर आहेत. म्हणजे आम्हालाही थोडंसं जरा नरहरी महाराजांचा आवाज ऐकण्यासाठी निरस महाराज बरेच दिवस झाला प्रयत्न होता. आणि मृदंगावर बघितलं आमचे प्रल्हाद महाराज नव्हते. चला, आज प्रल्हाद महाराज दबडे या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज जाधव देऊळगावकर. आता जोडच जमली, म्हणजे गायक वादनांची आता खरोखर संगती जमली. मग संगती एकदा जमली की पुढे आम्हाला अडचण नाही. म्हणजे उणीव राहिली नाही. मागची उणीव आज भरून काढली. माऊली महाराज आपण आलो, जरा सुनं वाटलं होतं बरं. मला खरी ती भावना सांगितली. कमीच मोजकीच भजनी होती. म्हणजे आपण कधी आलो होतो? गोरवे सरांच्या वडिलांचा कार्यक्रम होता त्या दिवशी. आणि माईकनं सुद्धा आम्हाला फार साथ दिली नाही. म्हणजे ओरडून कसा बसला, पण माईकमध्ये थोडा आवाज आला नाही. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम होता. बरं जाऊ दे, आज आलात तर त्या दिवशीची कसर भरून काढली. श्रोत्यांनी दगा दिला होता त्या दिवशी. म्हणजे भरवशाच्या मसीला टोनगा म्हणते तसं आहे. म्हणजे ज्याच्यावर आपण विश्वास करतो, नाही ही माणसं आपल्या कीर्तनाला येतात, म्हणजे एक असा विश्वास आपलं नातं असल्यामुळं की शेळगावकर मंडळी आपल्या प्रेमातले आहे. पुन्हा आम्ही लांब जरी असलं तर लांब म्हणत नाही. बदली जरी झाली तर तुमचं प्रेम कायम आहे, आम्हाला घेऊन येतं. जसं प्रेमसूत्र दोरी आणि नेतो तिकडे जातो हरी, तसं आमचंही काम तसंच आहे. विठ्ठल विठ्ठल श्री संत नामदेवराय
अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, गीता 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 त्रिवार बोलता, पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. सोप्या भाषेत नामदेवरायांनी काय परिणाम होते भगवद्गीतेचा सांगितला. एखादा म्हणला, अहो आम्ही आऊत काठी करणारे माणसं, नांगरटी करणारे, नांगरण करणारे माणसं म्हणजे कुणबी थोडक्यात. हां, अहो आम्हा कुणबटांना कशाचं संस्कृत आणि कशाची भगवद्गीता महाराज असं म्हणतात काही जण. आम्हाला तेवढं अवघड सांगू नका, काही सोपं सांगायला. हा झालं उगा आता 8 तासापर्यंत आलंय म्हणलं की जरा बरं वाटतं शेतकऱ्यांना. 8 तासापर्यंत आलंय म्हणल्यात बरं वाटतं. मग ज्ञानोबारायांनी ती अडचण ओळखली. ज्ञानोबारायांनी अडचण ओळखली आणि आपल्यासाठी सोपं केलं. बरं, सोपं केलं. नामदेवरायांनी अडचण ओळखली. नामदेवराय म्हणले, ठीक आहे म्हणले, तुम्ही फक्त गीतेवर भाव धरा, हळूहळू कळेल. कारण गीता हे असं आहे शास्त्र, कोणीच म्हणू शकत नाही इथला बसलेला असेल ज्याची जिंदगी गेली गीता वाचण्यात, तो सुद्धा म्हणू शकत नाही छातीवर हात ठेवून की मला संपूर्ण भगवद्गीता माहीत आहे, पाठ आहे आणि तिचा अर्थ मी जाणू शकतो. अहो देवालाच जमला नाही. भगवान शंकर म्हणतात काय, या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी, तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, तेथ हरू मने नेनिजे. भगवान शंकर म्हणतात, श्रुती नेती नेती म्हणती, हात जोडले भगवद्गीता, तेथ हरू मने नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. विठ्ठला जसं भगवान श्रीकृष्णाला किती वेळा गोपिकांनी बघितलं तरी दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. किती वेळा बघा देव नवीनच दिसायचा. म्हणून तर गोपिकाला एवढा लळा लागला होता देवाचं. त्याचं रूपच असं होतं महाराज, कर्षती आकर्षती इति कृष्ण. प्रत्येकाला कसं आहे, पाहिलिया वेद लावी आणि बैसे जीवी. इतकं देवाचं रूप. अधरम मधुरम वदनम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेर अखिलम मधुरम. देवाचं गीतम मधुरम पीतम मधुरम, सर्व क्रियाच देवाच्या मधुर आहेत म्हणल्यावर देवाचं रूप म्हणजे आकर्षून घेणार आहे. प्रत्येकाला देव आपल्याकडे आकर्षून घेतो. आपला विषय चालू आहे की गीता समजली असं म्हणता येत नाही. त्याचं कारण तैसे नित्य नूतन देखीजे, एवढं मला सांगायचं. गीता तत्व कसं आहे, दिने दिने नवम नवम, दररोज नवीन भासते. किती पारायण करा. आज किती जणांनी केलं पारायण? 18 अध्याय ज्यांनी पारायण केलं त्यांना धन्यवाद. काहीतरी अध्याय, एखादा कलश अध्याय तरी 18वा मोक्ष संन्यास योग, उगा 15वा तरी पुरुषोत्तम योग, उगा 12वा तरी भक्ती योग, 9वा राजविद्या राजगुयोग. हे मेन अध्याय आपण म्हणतो संप्रदायात. 9वा 12वा 15वा आणि 18वा एवढे तरी वाचा. म्हणजे
फार नाही झालं तर एवढं तरी वाचलं पाहिजे. एवढंही नाही ज्याला जमलं त्याला नामदेवराय अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, गीता 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 त्रिवार बोलता. 3 वेळा नुसतं गीता 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 एवढं तर म्हणा अवघड नाही. भगवद्गीतेचं नाव घ्यायचं, काय फळ हाती लागेल? लगेच फळ. मुखी नाम हाती मोक्ष. लांब बोलायचं नाही म्हणले. वैष्णवाचा माल खरा, हे खोटा माल नाही म्हणले इथं. काल परवा मी पेट्रोल पंपावर गेलो, त्यानं काय केलं, मी म्हणलं अहो मला ॲटोला 10 रुपये चिल्लर द्यायचे, द्या 100चं चिल्लर. त्यानं काय केलं, 8 नोटा चांगल्या दिल्या आणि 2 नोटामध्ये खोट्या घुसविल्या, म्हणजे चिटकलेल्या पूर्ण बाद, ज्या की चालणारच नाहीत. त्याला म्हणायचं त्यानं चलाकी केली, थोडी हात चलाकी चाप्टरकी केली. आता मला काय, मी घेतल्या आणि खिशात टाकले, खरं सांगतो. आणि रिअल प्रसंग आहे काल परवाचा. पुढे जाऊन बघितला, अरे रे रे फसवलं की. 2 नोटा खोट्या दिल्या. पुन्हा त्याच्याकडे गेलो दुसऱ्या दिवशी, तेव्हाच बघून घेता येत नव्हत्या का म्हणला, मला आमच्याच आहेत कशावरून, दुसऱ्याच्या आणून आम्हाला द्यायला म्हणला. अरे म्हणलं मी थोडंच खोटं बोलालो, मी काय खोटं बोलालो का म्हणला. म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल बाबा, तुझं खरं आहे म्हणलं, मीच 20 रुपयाला घाट्यात जाऊ दे म्हणलं. ह्याचा अर्थ मला ते नाही सांगितलं, दृष्टांत ह्याच्यासाठी दिला मी, की लोक काय करतात, खऱ्यामध्ये खोटं मिसळतात. कारण खोटं स्वतंत्र विकत नाही. नीट लक्ष द्या, खोट्याला स्वतंत्र अधिष्ठान नाही, म्हणून त्याला खऱ्याची संगत घ्यावी लागते. खऱ्याची साथ घेऊन खोटं विकल्या जाते. खोट्याला स्पेशल कोणी घेईल का? घेत नाही. खऱ्यासोबत थोडंसं खोटं मिसळून विकावं लागते. मग ही म्हणजे दुधात पाणी घालणं, प्युअर दूध नाही. हा, दुधात पाणी घालून विकायचं, प्युअर दूध आहे का? आणि वरून पाणी नाही हो, आज जरा म्हशीनं काहीतरी खाल्ल्यामुळं पातळ आला असेल दूध. म्हशीनं खाल्लं नाही काय, पातळ दिले. मला काय सांगायचं की खोट्याला विकायचं असल्यावर खऱ्याचा सहारा घ्यावा लागतो. आणि कोण दुकानदार पुन्हा म्हणू देईल का मी खोटं दिलं म्हणून? म्हणत नाही. दृष्टांत याच्यासाठी होता की जग सुद्धा तसंच आहे. आपल्याला खरं भासते का खोटं? खरं सांगा. आपल्याला खरं खरं भासते. शंकराचार्यांना विचारल्यास ब्रह्म सत्य जगन मिथ्या, आणि आपल्याला त्याचं कारण आहे असं घुसडाघुसडी काय केलंय, मध्ये 2 नोटा कुठल्या घुसल्यात लक्षात घ्या. ब्रह्मानं मायेचं सहाय्य घेतले. ब्रह्मानं म्हणजे खोट्याच्या अधिष्ठानावर खरं चाललं इथं. म्हणजे संसार हा पूर्णपणे खरा नाही, पूर्णपणे खोटा नाही. खोटा असता तर आपल्याला हे जग दिसणार, आपल्याला खोटं वाटलं असतं, वाटत नाही. त्याचं कारण काय आपा? ब्रह्मसत्य आहे, पण त्यानं प्रकृती निर्माण करण्यासाठी मायेचं सहाय्य घेतलंय ना. म्हणजे खऱ्याच्या अधिष्ठानावर खोटं उभं आहे. अधिष्ठान ब्रह्माचं आहे जगाला. कारण इथं दशांगुलम देव उरलाय व्याप्त असून, म्हणजे दशांगुलम देव किंवा एकांशेनं स्थितो जगत, एका अंशानं देवानं हे जग जे आहे, किंवा व्याप्य नारायण स्थिता अंतर्बहिश्च तत्सर्वम, व्याप्य नारायणा स्थिता. देव आहे म्हणून जगाला किंमत आहे. आता ह्या आपल्या शरीराला सुद्धा किंमत, मध्ये देव आहे म्हणून. तोपर्यंत माझं बोलणं चाललं नाही, नाही तर एखादं मड सुद्धा बोलणं चाललं असतं ना. पुन्हा त्याचं बोलणं बंद, चालणं बंद, त्याच्या क्रिया बंद. त्याचं कारण देव निघून गेला. त्याच्यात असलेली चित्त शक्तीनं राम राम केला, मग त्याचं रामनाम त्याला 4 जणांच्या खांद्यावर न्यावं लागतं. एरवी बंगला चढून जाणारा माणूस, एखादा शेठजी 10व्या बंगल्यावर चढून जातो देवाच्या सहकार्याने. देवानं साथ दिले म्हणून जातो. आणि मड पडल्यास खाली, मग 10व्या मजल्यावर त्याला जाता येत नाही. त्याचं कारण देवानं आपलं अस्तित्व काढून घेतलं, म्हणजे राम निघून गेला त्याच्यातला. म्हणून तर कोणाचे सत्ते चाले हे शरीर. आपल्याला वाटतंय पण शरीरावर सत्ता देवाची आहे. देखवी ऐकवी एक नारायण. अहो डोळ्यांना दिसतंय, कसं दिसतं? देवाची सत्ता आहे डोळ्यावर सुद्धा. कोण बोलविते हरिविन, बोलतो माझी आपल्या सत्तेनं बोलत नाहीत. शरीरावर बी सत्ता देवा.
तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे. वेद सुद्धा देवाच्या श्वासातून निर्माण झाले. म्हणजे अपौरुषेय आहेत वेद. वेद अपौरुषेय आहेत. बरेच जण मला विचारतात हिंदू धर्माला संस्थापक, हिंदू धर्माचं वाङ्मयच मुळात वेद आहे ना, अपौरुषेय आहे. कारण ऋषीभिर बहुधा गीतम छंदोभिर विविधे पृथक. अहो नेहमी नेमा ही जी भगवद्गीता आहे, अर्जुनाला विचारलं ना, अर्जुन म्हणला देवा तू तर म्हणतोस मी विवस्वानाला सांगितली, विवस्वानानं मनूला सांगितली, मनूनं इक्ष्वाकूला सांगितली, आणि इक्ष्वाकूपासून पुन्हा मध्ये हा योग लोप पावला, नंतर तू मला सांगतोस मग तू तेव्हा होतास का? देव म्हणले आत्मा न मरती है म्हणजे नैनम छिंदंती शस्त्रांनी. अरे मी जेने जेने अवसरे जे जे होऊनी अवतरे ते समस्तही स्मरे धनुर्धरा. मला त्याचं स्मरण आहे. आता तुम्ही पहिल्या जन्मी माऊली महाराज कोण होतात म्हणल्यावर स्मरण नाही, पडदा पडला ना. मग पुनर्जन्म नव्हता का? उपजेते नाशिले. मग आपल्याला स्मरण नाही पण देवाला स्मरण आहे. देव म्हणतो मी 10 अवतार घेतले. तुला वाटते का पहिल्यांदाच आलो इथं? आता एक देवकीच्या पोटी आलो कृष्ण नाव धारण करून. त्या कंसाचं थोडं अधर्म होता ना कंसाचा, तर त्याच्यामुळं परित्राण आहे, साधुनाम आणि विनाश आहे. धर्म संस्थापनासाठी मी आलो. आता ते मला काम करायचे. पण ह्याचा अर्थ मी पूर्वी आलो नाही असं नाही. अर्जुन तर अवाकच झाला. असं कसं देवा? अरे म्हणले बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचार्जुन. म्हणजे मी अनेक वेळा आलो, ते तुला माहित नाही, मला माहित आहे. अहो मी कच्छ होऊन आलो, कुर्म होऊन आलो, वराह होऊन आलो, नृसिंह, पुन्हा वामन, राम, कृष्ण, बुद्ध आणि पुढे कल्की होणार आहे. म्हणजे 10 जन्म घेऊन किती सिनलाश. मला त्याचा कंटाळा नाही. मी पुढे येणारच आहे. जेव्हा जेव्हा अधर्म या पृथ्वीवर अधर्म माजेल, वाढेल आणि धर्माची हानी होईल तेव्हा मी येणारच आहे, असं वचन आहे देवाचं गीतेत. यदा यदा हि धर्मश ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं. तेव्हा तेव्हा मी इथे येणार. विठ्ठला विठ्ठल. मग हे दिव्य तत्वज्ञान अर्जुनाच्या रूपानं आपल्याला दिलं. ती भगवद्गीता आपण 3 वेळा जरी गीता 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 म्हणलं तरी पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. त्याची फलश्रुती नामदेवराय सांगतात पाप जातं आणि मोक्ष जोडतो. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा, सोप्या आहेत. पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. आता एखाद्याने गीता वाचली, तुम्ही मला संपूर्ण नाही जरी आली तरी भगवत गीता किंचित दीता गंगा जल लव कनिका पीता सकृदपि यस्य मुरारी समर्चा तस्यायम किं कुरुते चर्चा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सनिहिते मरणे नहि नहि रक्षति डुगृय करणे. आद्य शंकराचार्य म्हणतात की भगवत गीता किंचित धीता. थोडी जरी वाचली भगवद्गीता किंचित धीता. आपलं चालू आहे पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. त्याला प्रमाण आद्य शंकराचार्य. भगवद्गीता किंचित धीता गंगा जल लव कनिका पिता. थोडी तरी भगवद्गीता वाच. कधीतरी गंगेचं पाणी आणून शंकराला घालावं. पत्रम पुष्पम फलम. सोपी गोष्ट. गंगा जल लव कनिका पिता. सकृदपि यस्य मुरारी समर्चा. कधीतरी देवाची पूजा करावी. कधीतरी सकृदपि यस्य मुरारी समर्चा. एवढं जरी केलं तस्या यम किम कुरुते चर्चा. अहो तिथं यमच येत नाही. यम काय म्हणतो? तुम्हा नाही तेथे सत्ता आणि जेथे होय हरिकथा सदा घोषनामाचा. नका जाऊ तया गावा. त्या गावालाच जाऊ नका म्हणते यमदूताला. जसं आजामेळाला न्यायला विष्णुदूतही आले आणि यमदूतही आले. यमदूत म्हणले पापी आहे, आजामेळ पापी आहे, याला घेऊन चला. ओढून नेऊ लागले. मारी ती तोडी ती. पाप्याला काय सोडतेत काय? पाप्याला इथं पाप सुटल, वर पाप सुटत नाही. त्याला यम किंकर बरोबर करतात. आणि मारा म्हणले धरा धरा माराच असते त्यांची भाषा पापी लोकायला.
पाप्याला प्रायश्चित नाही, कृतज्ञ माणसालाही प्रायश्चित नाही. त्याला धरान मारा. यमाचे किंकर बहुसा, निष्ठुर असतात ते, त्यांना कुणाची दया माया नाही. वा वा, नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा. वा, त्याला करुणा नाही, निष्ठुर आहेत. मग म्हणले नाही नाही नाही, विष्णुदूत म्हणले थांबा थांबा, तुमचं गिराईक नाही म्हणले. हा, आमचं गिराईक आहे. नाही नाही, आम्हाला यमानं सांगितलंय. यमाला जाऊन सांगा शेवटच्या वेळेला काय झालं. कोर्टात जा. कोर्टात देवाचं वचन आहे की मुखी नाम हाती मोक्ष, अंतकालेचं मामेव. एकदा जरी अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका, हे कशाला सांगितले. अंतमरणाशी आला तो वरी स्मरला नाही देवे, वा. प्राण जाते वेळे म्हणे नारायण. वा मानव पाठवले. वा 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 वा. अंतकाळापर्यंत देवाचं नाव नाही, पण अंतकाळी नारायण म्हणला. मग विष्णुदूत म्हणले शेवटच्या टायमाला आमच्या मालकाचं नाव घेतलंय, गिराईक आमचा आहे, विमानानं घेऊन जायचं. हा, अरे आत्ताच मारा तोडा ना, आत्ताच विमानानं. तसंच आहे म्हणले. अजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. अहो, हे निंदे जरी पूर्वावतारात असला तरी शेवटच्या टायमाला सुधारला. जसं त्या खटवांग राजा 1 तासात उद्धरून गेला, परीक्षिती 7 दिवसात उद्धरून गेला, तसं हे नारायण नामानं हे अजामेळ भिल्ली असले गिरायक, हे गबाळ गिरायक होते. हे काही लय भारी वैष्णव परमार्थ केलेले असले नव्हते. उग गबाळ कारखाना आपण म्हणतो ना, तसले सुद्धा नामानं उद्धरून गेले. नामेची तारिले कोट्यानु हे कोटी, आणि नामेची वैकुंठी बैसविले. म्हणून तर जनाबाई म्हणले असल्याला वरी, आणि जनपुण्य केलं, तप केलं, त्याला देवा तुझा सगळा सासरवास. कागा सासुरवासी मज केले भगवंता, आणि आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. असला कसं काय तुझा दरबार, असं भांडल्या. पण त्याला विष्णुदूताने सांगितलं आमच्या मालकाचं नाव घेतलंय, न्यावं लागते. मग पाप गेलं का नाही, आपला विषय चालू आहे. पाप जाय तत्वता. अजामेळाचं पाप कशामुळं गेलं, शेवटला नारायण म्हणलं. शेवटला बरं, ते सुद्धा काय देवाची आठवण म्हणून नाही, पुत्र लोभानं. माऊली महाराजांनी सांगितलं पुत्र लोभानं. शेवटला जे मुलं होते त्याच्यातल्या शेवटच्या मुलाचं नाव नारायण ऋषींनी सांगितलं होतं. याचं तरी उगं नाव नारायण ठेव. काय बबली डबली असले नाव ठेवू नको, उगं नारायण ठेव. म्हणजे त्याच्या निमित्तानं का होईना, काय मुलाच्या निमित्तानं तरी नाम मुखाला येईल आणि तुझा उद्धार होईल. संतांचा शब्द वाया जात नाही. आणि त्या परिणाम झाला की त्याचं पाप गेलं. म्हणून पाप जाय तत्वता. आता मोक्ष जोडे. तुम्ही म्हणाल मोक्ष, मोक्षही मिळाला ना, पापही गेलं आणि मोक्ष एकदाच. दोन्ही कार्यक्रम, पाप घालणे, शुद्ध करणे. जसं आपण एखाद्याला गोमूत्र शिंपडलं, तो शुद्ध झाला, आता पुन्हा हिंदू धर्मात आला तरी पवित्र. म्हणजे पुन्हा पूर्वावतार त्याचा आठवायचा नाही. म्हणून तर आपल्या ह्याच्यात वाल्या कोळी किती पापी होता, पाप गेलं, पण आता वाल्या कोळी म्हणता येत नाही. हा, आता त्याला महर्षी वाल्मिकी म्हणावं लागतं. वा, मागचं काही आता मागील परिहार, पुढे नाही, पुढं आता ते काढत नाही. आता जरी सुधारला, कोणी बरेच जण म्हणतात ना, अहो महाराज आमच्या हातानं बरेच पाप झालेत पहिले. अरे जाऊ द्या. अपि चेत्सु दुराचारो भजते मामानन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ईस. किती पाप होऊन किती पाप झाला असेल. अहो त्या वाल्या कोळ्या इतकं तर नाही, ब्रह्महत्या राशी पातके अपार, तरी सुद्धा वाल्मिक किंकर वंद्य केला. झाला की नाही वंद्य. म्हणून पाप जाय तत्वताचे उदाहरणं चालू आहेत. आता तशी जर यादी पुराणात घेतली तर किती जणांचं पाप गेलं आणि कुणाकुणाला मोक्ष भेटला. ह्याच्यापेक्षा नामेची तारिले कोट्यानु ही कोटी एवढं सांगतो. नंतर कधी त्याची यादी बघू आपण. 2-4 उदाहरणं दाखल सांगितले, कारण पुढे जायचंय. आणि पुढे जायचंय आता 10 मिनिट राहिले. विठ्ठला अहो गीताच मोक्षदायिनी आहे, कुलस्वामिनी आहे, सर्व शास्त्राची जननी आहे. जसं दररोज स्नान करतो तसं गीतेचा एक अध्याय जरी वाचला, एक अक्षर जरी वाचलं तरी मोक्ष आहे, तरी पाप जात आहे. भगवान सुद्धा ह्याची पावती देतात. जाऊ द्या, कारण कसं असतंय, शेवटी मोठा जो म्हणला त्याला मान्यता असते. महाराज काय म्हणते ह्याला किंमत,
अजिबात नाही. आणि देऊ सुद्धा नाही समाजानं. देव काय म्हणतो, संत काय म्हणतात, ग्रंथ काय म्हणतात, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, आणि तेव्हा आले जाण फळ त्याचे. माझ्या पदरातलं सांगून तुमच्याही पदरात काही पडणार नाही, हा, आणि माझ्याही पदरात काही पडणार नाही. तुका म्हणे नाही. म्हणून कीर्तनकारानं सुद्धा कीर्तनाची मर्यादा सांभाळावी, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे. नाही तर उगा हसवीन फसवा फसवी जर केलं, माझ्या तरी पदरात काय आणि तुमच्या तरी सीन होतो. सीन विठ्ठला विठ्ठला. मोठ्यांचं आहे का? पाप जातं, नामदेवरायांनी सांगितलं. पाप जातं, देवानंच गीतेत सांगितलं 18व्या अध्यायात. सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. मग अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. आता याच्याहून कोणता पुरावा पाहिजे? देव म्हणतात, अरे सर्वांना सोडून मला शरण जर आलास तर अहम त्वाम सर्व पापेभ्यो. कुठलंच पाप कसल्याही प्रकारचं असो, एवढं तेवढं नाही. पापाचे कळप, ते लहान पाप आणि मोठं पाप काहीच राहत नाही. एकदा अग्नीमध्ये एखाद्या गंजीला जर पेटवून दिलं तर त्याच्यात ओलं बी जळते आणि वाळले जळते. तिथं काय नसतं. एकदा आग लागल्यास काय, तसंच आहे. पाप लहान असो का मोठा असो, नामानं जातं, याच्यावर विश्वास पाहिजे. आणि ज्याचा विश्वास आहे त्याचं गेलं. म्हणून अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. सगळ्यातून तुला मुक्त करून टाकतो अर्जुना, घाबरू नको. आणि हे जे आहेत, तू ज्याला म्हणतोस ते मीच मारलेले आहेत, तू निमित्त आहेस. त्याच्यामुळं भगवंतानं अर्जुनाला निमित्त करून भगवद्गीता आपल्याला दिली आणि युद्ध जिंकलं. पांडवांचा विजय झाला म्हणजे धर्माचा विजय झाला. एका अर्थाने हे युद्ध काय राज्यासाठी नव्हतं, निमित्त होतं. परंतु धर्म आणि अधर्म याच्यामधलं युद्ध होतं. ते भगवद्गीतेत अर्जुन आणि श्रीकृष्णाचा जो संवाद आहे तो आपण 2 तासात पूर्ण करू शकत नाही, तरी सुद्धा थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल आता डिटेलमध्ये बघायचं असल्यावर आपण काय म्हणतो, आता ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. म्हणजे डिटेल बघायचं असेल तर 18 अध्याय 700 श्लोक प्रत्येकानं वाचावेत. कधीतरी भगवद्गीता मन लावून वाचावी. मग आपल्याला त्याच्यामध्ये भगवंतानं किती वचनं सांगितलेत. हा, अहो एखादा भक्त आहे, तो कधीच वाया जात नाही. देवानं सांगितलं त्याचा पाप नाही, त्याचा जन्म इह जन्मनी वा जन्मांतरे, म्हणजे इहलोक परलोक त्याचा चांगला होऊन बसते. क्षिप्रम भवती धर्मात्मा. थोडक्यात सांगतो आता. शश्व शांती निगच्छती कौंतेय प्रतिजानिहि नमे भक्त प्रणश्यती. माझा भक्त कधीच नाश पावत नाही. ठळक बातम्या. कुणाचं वचन आहे? देवाचं. उद्धाराचा संदेह नाही. हे स्पष्ट भाषा आहे देवाची. याच्या काही सेवका, कसलाही माझा सेवक असू जा, त्याला वाया जाऊ देत नाही. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. त्याची दुर्गती होऊ देत नाही. आणखी वचन आहे योगक्षेमम वहाम्यहम. पण कसा भक्त पाहिजे? अनन्यास चिंतयन्तो माम हे जना पर्युपासते. मग तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. जो होय त्याचे निवारी मी, या लागी शरणागता शरण्य मीची. म्हणून देवाला शरण देवासी जाता भले. म्हणून आपल्याला सुद्धा जन्ममृत्यूतून सुटायचंय, पाप सोडवायचंय, बंधनं सोडवायचे, तर 184ची करा सोडवण. रिगाया पांडुरंगा. मग अहम त्वाम सर्व पापेभ्यो. त्याला शरण आलं म्हणजे सर्व धर्मान परित्यज्य यायचं. पण मामेकम शरणम व्रज म्हणजे एकट्या देवालाच. आपलं कसं असतंय, 2 थरावर 2 डगरीवर राहतं. जमलं तर बघू, नसलं तर जाऊ दे. म्हणजे विश्वास पूर्ण नाही आपला. देवावर सुद्धा विश्वास नाही. माझ्या मनासारखं जर देवानं केलं तर मग, नाही तर नाही. तसलं नसतंय ते. माझ्या मनासारखं ह्या जगात होत नाही. त्याचं कारण प्रारब्धाचं गाठोडं ज्याचे त्याच्यासोबत आहे. त्याच्यानुसार आगा कर्मी जे उरावे आणि ते भोगावया यावे. मग ते प्रत्येक जण प्रारब्ध भोगालाय. मग प्रत्येकाचं वेगळं असणार. कारण पहिल्या जन्माचं सिद्धोरी कुण काय घेऊन आलाय कुणालाच माहित नाही. म्हणून प्रत्येकाचं जीवन भिन्न.
तुमच्या मनासारखं देव वागत नाही. देवाच्या मनासारखं तुम्हाला चालायचं असेल तर भगवद्गीता सांगते मम वर्तमानुवर्तन्ते इति मनुष्य. जो माझ्या मार्गाने जातो तो मनुष्य. विठ्ठला हे देवाचे वेगवेगळे वचनं सांगितले. देवानं 18 अध्याय वेगवेगळ्या अध्यायामध्ये वेगवेगळं तत्वज्ञान सांगितलं. जगाला मोकळं करून दिलं. फोडिले भांडार धन्याचा दिला. आता नंतर कधी भगवद्गीतेतले वेगवेगळे वचनं नंतर पाहू कधी ना कधी. आज जेवढे झाले तेवढे झाले. वेळेची मर्यादा आहे. अभंगाचं प्रथम चरण आत्तापर्यंत झालं असं म्हणजे थोडक्यात. तसं आता आणखी उदाहरणं बाकीचं आहेत पण आता राहू द्या. मग नामदेवराय म्हणतात पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. बरं नामदेवराय गीतेचा महिमा जर एवढा आहे हा तर आमचे बंधनं का सुटत नाहीत? सुटतील का बंधनं? गीता महिमा बोले वासे. गीता महिमा बोले वासे. नामदेवराय अभंगाच्या ध्रुव चरणात म्हणतात, गीता महिमा बोलवेना वाचे आणि बंधन जीवाचे दूर होती. जीवाला जेवढेही बंधन आहेत, संसार बंधन असेल, सत्वरज तमाचं बंधन असेल किंवा इतरही बंधनं असतात, अनेक प्रकारचे बंधनं माणसाला आहेत. त्याचा स्वतंत्र विचार नंतर करू. त्याच्यामध्ये जेवढेही बंधन आहेत त्या बंधनातून मुक्ती. बंधने येणे साधती साधने, तुटती भवबंधन. सगळ्यात मोठं बंधन सांगितलं, हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पा. हे भवबंधन तोडायचे. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, त्यांनी भवबंधन नाही, कायाच काळाच्या ताब्यात दिली नाही बरं त्यांनी. सगळ्यात म्हणजे तुकोबा राहायचं, सदैव वैकुंठ गमन झालं. काया काळाच्याच ताब्यात नाही, कुणालाच काया घेऊन कुठंच फिरता येत नाही मृत्यू लोकातून. पण तुकोबराय सुटले. आपल्यालाही बंधन जीवाचे तेच हायेस्ट बंधन झालं. जीवाचं बंधन तर इथले तर तोडलेच त्यांनी, मायेचेही बंधनं तोडले, सत्वरस्तमाचेही तोडले, भवबंधनं तोडले, मुक्त झाले, देवच झाले. देवची होईन ते म्हणती ते देवची होती, तरी का चित्ती न धरावे. मग झाले की नाही हे उदाहरण आहेत. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी आणि हरीशी जानोनी हरीच झाले. म्हणजे नर आपली करणी करे तो नर का नारायण. म्हणून बालासाहेब महाराज, वेळ संपत आला आपला, आता राहू देऊ पुढचं. गुडघे दुखालेत म्हणून तू बसलात खाली. आपाचं ठीक आहे, तुम्ही बसायला नाही पाहिजे. तुकाराम महाराज आणि तुम्ही, आरगडे महाराजाला बसायला नाही जमत. आमचे काका
काकांचं म्हणणं होतं की आज भगवद्गीतेवरच अभंग घ्यावा आणि भगवद्गीतेवरच बोलावं. म्हणतात ना. वा वा वा. नाही, काकांचा फोन आला, त्यांना आनंद वाटला, म्हणजे त्यांनी असं सांगितलं की बाबा भगवद्गीतेवरच बोला. ठीक आहे म्हणलं, आणि वेळ येतच जरा आमच्या ह्यानं थोडं पुढे जातं, पण मी म्हणलं नाथ महाराजांनी सूचना केली आणि सूचनेचा आम्ही आदर करतो. विठ्ठला विठ्ठला. फास्टमध्ये चंद्रकांत महाराजाच्या इथं आल्याबरोबर त्यांनी चहा, आपले बागवाले महाराज चहा केला. तिथून फास्टमध्ये आमचे मुख्याध्यापक साहेब गोरवे सर, त्यांना म्हणलं आपल्याला भजन लवकर चालू झालं की आम्हाला उशीर जमत नाही. मग तिथूनही आलो, म्हणजे दोघांनी आम्हाला फराळ पाणी लवकर इकडं मंदिरामध्ये आल्यामुळं वेळेत सेवा झाली. आप्पा म्हणजे त्यांचंही याच्यामध्ये योगदान आहे. सगळ्यांनी सहाय्य केलं. मृदंगाची साथ, आज टाळकऱ्यांची साथ, सगळ्यांची विनेकरी असतील, सगळेजण 2 तास उभा आहेत, म्हणजे ही सोपी गोष्ट नाही. संसार बंधन तोडून इथं आलात. नुसतं आपण संसार बंधन तोडा वेगी म्हणतो, पण तितक्या वेगानं तुटतं का ते? आहोत. कीर्तनाला जरी निघालं तर बायको पहिल्यांदा आडवी येते. साखरपत्ती संपल्या तेवढी घेऊन या आणि मग कीर्तनाला, किंवा कुठं जायचंय ते जा. जशी माऊली असेल तसं बोल. एखादी म्हणते काय बंद पडलंय, हा दुसरं काही काम होईल तितक्या टाईममध्ये. म्हणजे असंही असते, बंधन तोडूनच यावं लागते, पण बंधन जीवाचे दूर होते. आपल्याला खूप बंधन आहेत नाथ महाराज, बंधनानं बांधलेलं आहे आपण. हा म्हणून बंधनं तोडले पाहिजे, ते तुटत नाहीत लवकर. सर्व बंधनातून मुक्ती भगवद्गीता वाचल्यास मिळते. कधी तुटले ते कळत नाही. जसं त्या गाढवाच्या पायाला नुसतं बांधायचं नाही, दोरी बांधल्याचा भास करायचा. त्याला वाटते बांधलेलोच आहे, बांधलेलोच आहे, बांधलेला नसतो, मुक्तच असतो. तसं आपण मुक्तच आहेत, परी बळे झाला बद्ध, मुक्त होता परी. अहो आपण मुक्त आहे, चिदानंद रूप शिवोहम शिव. मुक्त आहेत तरी सुद्धा आपण बद्ध झाल्यासारखा आपल्याला भास होतो. बद्ध नाहीत, मग बंधन हीच तोडायचे. भगवद्गीता वाचल्यावर ते लक्षात येतात. विठ्ठला एकदा सर्वांनी हात वर करा आणि विठोबा रखुमाईचं भजन प्रेमानं सर्वांनी करायचं. जोरात, मुखानं नाम, हातानं टाळी. महादोषाची होळी होते. विश्वंभर महाराज हसले, म्हणजे काहीतरी आहे. म्हणजे आता नामचिंतन कसं झालं बघा. म्हणजे कांठाळ्या उघडतात, जरा झोपलेलेही जागे होतात. चिर निद्रेतून आपल्याला जाग व्हायचे, साध्या निद्रेतून नाही. भरपूर मोठी निद्रा आहे अज्ञानाची. अज्ञानाचा अंधकार आहे, डोळ्यावर पटल आलेला आहे. मग श्री गुरु निवृत्ती राहे मार्ग दावेला सोजवळगा. आपण आंधळे झालेलो आहोत, ते पटल काढायचे, तेव्हा बंधनं दूर होतील. इथपर्यंत आलो. आता 3ऱ्या आणि 4थ्या चरणाचा फक्त भावार्थ सांगतो, मग शेवटचं चरण घेऊ. 3ऱ्या चरणात नामदेवराय म्हणतात की एक एक अक्षरे कोटी अश्वमेध. किती? कोटी अश्वमेध फळ हे प्रसिद्ध पुराणोक्त. आता चढत्या क्रमानं सांगालेत फळ, कारण आपल्याला कसं असते, थोडी फळाची आशा दाखवल्याशिवाय आपण काहीच करायला तयार होत नाहीत. अहो तुमचा मृदंग सुद्धा
कमीत कमी कणिकेची तरी अपेक्षा करतो, म्हणजे पीठ लावावं लागतं त्याला, तेव्हा तो बोलतो. वा वा वा, त्याला सुद्धा पीठ द्यावं लागतं. तसं आपल्याला थोडं फळ सांगितल्याशिवाय साधन करीत नाहीत आपण, कारण आपण सामान्य माणसं आहेत. आपल्याला थोडं तरी चॉकलेट दाखवावंच लागतं. आमिष दाखवल्याशिवाय शंकरराव टिकोजीराव हलणारच नाही, ते फिक्स आहे. म्हणून संतांनी आपल्याकडून करून घेतलं. कधी करून घेतात कळत नाही. संत आपल्याकडून साधन करून घेतात, नुसतं सांगत नाहीत, करून घेतात. मग त्याच्यामुळं संतांची विशेषता आहे. म्हणून तर ज्ञानोबा तुकोबारायचं नाव आहे. कारण यद्यद आचरती श्रेष्ठ तत्त देवेतरो जना आणि सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. त्याच्यानुसार आपण वर्तन करतो. जे श्रेष्ठ वागले, जे संत महात्मे वागले, त्या मार्गानं मग आपणही येण्याची पंथे चालू जातात. मग न पडे काहीच अडचण नाही. राजमार्ग केलाय आपल्यासाठी. मग नामदेवराय तिसऱ्या चरणात म्हणतात की नुसतं जरी एक अक्षर वाचलं तर एक 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 अक्षरी कोटी अश्वमेध, अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य. आता कृतयुगात, त्रेतायुगात यज्ञ करायचे, द्वापार युगातही थोडे, पुन्हा मग कलियुगात तर आता यज्ञच नाही. मोडी येले यज्ञ आता तर नाहीतच ना. आणि ते याज्ञिक दशग्रंथी ब्राह्मणही राहिले नाहीत. आपले मंत्रसुद्धा त्यांना आता एवढे पाठ असलेले ब्राह्मण राहिले नाहीत. म्हणजे कलियुगात थोडा थोडा लोप झाला यज्ञाचा. खरं तर यज्ञो दानम तपश्चैव पावनानी मनीषिनाम. मनुष्याला पावन करणारे साधनं देवानं सांगितले भगवद्गीतेत 18व्या अध्याय. यज्ञो दानम तपश्चैव. यज्ञ, दान आणि तप हे पावन करणारे साधनं आहेत. पण कलियुगातल्या माणसाला थोडेसे अवघड आहे. केल्यास अवघड नाहीत, पण फार त्याच्यापेक्षा आपल्याला सोपं सांगावं महाराज. तेवढ्या अवघडात कसं होतंय. म्हणून नामदेवराय म्हणतात चला एक एक अक्षरी कोटी अश्वमेध. एवढा अश्वमेध यज्ञ तुम्हाला होत नाही, किंवा एखादा मोठा यज्ञ करा म्हणलं तर होत नाही. 100 यज्ञ केलं तर इंद्रपद मिळतं, तेवढं आयुष्य नाही. 100 यज्ञ करायपुरतं आयुष्य संपून जातं, तर होत नाही. म्हणजे एका जन्मात इंद्रपद भेटत नाही. पुन्हा मग बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. म्हणून सोपं काय, एक एक अक्षरी कोटी अश्वमेध. राहू द्या बाबा अश्वमेध यज्ञ, उगा गीता वाचा, एक एक अक्षर वाचा. फळ हे प्रसिद्ध पुराणोक्त. पुराणात विचारून बघा, पहावे पुराणी, विचारा पुराणाला. कारण शास्त्र वाचायला गेलं तुम्हाला एवढं आयुष्य नाही. शास्त्राचं भांडण कळत नाही. पुन्हा शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन, उर्वीचे भ्रमण याजसाठी, याजसाठी जप, याजसाठी. पण व्यासेही अमूप ग्रंथ केले, मग याजसाठी संत पाये हे सेवावे आणि तरीच तरावे तुका म्हणे. म्हणून काय करायचं, एक एक अक्षर वाचा, कोटी अश्वमेध. फळ हे प्रसिद्ध पुराणोक्त. 4थ्या चरणात नामदेवराय म्हणतात की एकची तो श्लोक. बरं, जर राहिलं एक श्लोक वाचिताची नेमे, नेमानं वाचा, काय होईल, अंती परमधाम प्राप्त होईल. तुम्हाला शेवटच्या वेळी कुठं जाल तुम्ही, यद गत्वान निवर्तनते तद्धाम परमम म्हणजे आहे. म्हणजे जे भगवत तत्व यो बुद्धे परतस्तुस आहे, त्या देवालाच जाऊन तुम्ही प्राप्त व्हाल. आणि ते विष्णुपद तुम्हाला मिळेल. जे पद कुणालाही मिळत नाही. तर आपुलेची पद देशी दासा, ते पद अंती परमधाम प्राप्त होय. मग परमधामाला जर तुम्हाला प्राप्त होत असेल तर तुम्हाला एक श्लोक नेमानं वाचला पाहिजे, असं 4थ्या चरणात सांगितलं. आता जर एखादा म्हणला नाही नाही मला आता सगळीच भगवद्गीता वाचायचे, तर त्याच्यासाठी अभंगाचं शेवटचं गीता संपूर्ण वाचा.
संत नामदेवराय अभंगाच्या शेवटच्या चरणात आपणास असा उपदेश करतात की एखाद्यानं नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता, मग काय फळ भेटेल? संपूर्ण वाचल्यास परम त्याचे आर्ता बोलविना, किंवा भाग्य त्याचे आर्ता बोलविना. आता त्याला कोणतं भाग्य प्राप्त होईल हे काय सांगू मी? म्हणजे तो परम भाग्याला प्राप्त होईल. एवढं भाग्य आपण कधी कधी म्हणतो ना, त्याचं भाग्यच लय मोठं आहे हो. म्हणजे माती जरी हातात धरली तरी सोनं होते. भाग्य आहे बाबा, भाग्यवान माणूस आहे, भाग्य घेऊन जन्माला आलाय. म्हणजे सटवीनं अक्षर जेव्हा टाकलं तेव्हा भाग्यवान. जसं सुदाम्याचं अक्षर पुसून काय श्रीक्षय पुसून 100 श्री केलं देवानं सुदाम्याला तिलक लावताना. मग सुदाम्याचं नगरीच सोन्याची झाली, गाव सोनियाचा दिला गा. भाग्य घेऊन आला. पहिल्यांदा दरिद्री होता, पण दरिद्री तो भाग्यवंत केला. मला हे सांगा, मग भाग्य कुणाचं कधी उजळेल? उजळले भाग्य आता, अवघी चिंता. कुणाचंही भाग्य कधी उजळू शकतं. म्हणून नामदेवराय सुद्धा म्हणतात, बाबा एक श्लोक किंवा संपूर्ण भगवद्गीता जर वाचली तर त्याचं भाग्य त्याचे आर्ता बोलवेना, तो परम भाग्यवान होईल. आणखी काय पाहिजे? म्हणजे देवाचा लाडका होईल थोडक्यात. आणि जगायचंच कशासाठी? लोकांचं लाडकं होण्यासाठी नाही, जग काय म्हणेल ह्याच्यासाठी नाही, जगदीश काय म्हणेल. जसं तुलसीदास म्हणले, सगळं जग तुलसीदास महाराजाचं नाव घ्यायले, पण तुलसीदास खुश नव्हते. का नसतील? ते म्हणले आणखी देवाची पावती मिळाली नाही. एक बार कहो तुलसीदास मेरा है. देवाला म्हणले तू एकदा म्हण तुलसीदास मेरा है. एवढं एकदा म्हण, मग मी कृतकृत्य झालो. आणि इच्छा केली ते, तोपर्यंत मनाला तृप्ती नाही. प्रमाणपत्रावर सही कुणाची पाहिजे? मला हट्टच धरला. मग रामाला येऊन दर्शन द्यावं लागलं आणि सांगावं लागलं, तुलसीदास महाराज, तुलसीदास तू माझा आहेस. मग तुलसीदासाला कृतकृत्य वाटलं, कृतकृत्यश्च भारता. मग त्यांना आपलं जीवन धन्य झालं असं वाटलं. कशामुळं सांगतोय मी? एक बार कहो तुलसीदास मेरा आहे. तसं मला सुद्धा देवाचं आवडतं व्हायचंय, देवाचं लाडकं व्हायचंय, देवाच्या मांडीवर बसायचंय. जसं ध्रुव बाळाला देवानं मांडीवर घेतलं, आढळपद दिलं. अरे तुझ्या वडिलाच्या मांडीवरून सावत्राईनं ढकललं म्हणून काय झालं? तुला अशी जागा देतो, आढळपद देतो, तिथून कोणी उठ म्हणणार नाही. म्हणून आपण म्हणतो ना, ऐशी जग बैठे कोई न बोले आणि ऐशी वाणी बोले कोई न बोले. त्याला आढळपद देऊन टाकलं. तसं परमधाम प्राप्त होईल, भाग्य प्राप्त होईल. भगवद्गीता वाचल्यास पाप जाईल, मोक्ष जोडेल इत्यादी फलश्रुती नामदेवरायांनी ह्या अभंगात सांगितली. वेळेच्या ओघात होईल एवढा भावार्थ घेण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी साथ दिली, सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्व शेळगावकर मंडळी प्रतिष्ठित व्यक्ती असतील, सर्वांचे नाव घेणं शक्य नाही. सर्व म्हणलं की हाती के पाव में सबके पाव है ना. 100त सगळ्याच नोट आल्या, 50ची, 20ची, 10ची. म्हणून सगळ्यांना एकदा मी पुनश्च धन्यवाद देतो. आपण प्रत्येकानं भगवद्गीता वाचावी. आजच्या कीर्तनाची फलश्रुती सगळ्यांना व्हावी, म्हणजे काहीतरी बोध घेऊन इथून माणसानं जावं. भगवद्गीता वाचावी, तिचा अर्थ तसं तर ती नित्य नूतन आहे. मगाच सांगितलं, वाचत राहिलं तर त्याचा नवा नवा अर्थ आपल्याला रोज निघत राहतो आणि रोज परमानंदाची प्राप्ती होते. तेवढा भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, मग कृपा करी हरी दयावरी. असं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी जी केली ती आणि गीता भिन्न नाही. कारण गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, ते वेगळं नाही. जसं सोनं आणि सोन्याचे दागिने, सोनियाचे मणी सोनियाची सुती ओविले, काय फरक आहे का सुतात आणि मण्यात? काहीच नाही. सूत्रे मणिगणा येऊ. तसं म्हणजे ज्ञानोबरायांनी अलंकार केला, सोन्याचा अलंकार केला तरी सोनं सोनंच राहतं. तसं तेही वाचलं. ज्ञानेश्वरी वाचा, भगवद्गीता वाचा आणि जीवनाचा उद्धार करून घ्या, असा उपदेश श्री संत नामदेवराय या अभंगातून त्यांनी केला. त्याचं स्पष्टीकरण करण्याचा आपण वेळेच्या ओघात प्रयत्न केला. या ठिकाणी पुनश्च मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा भगवान महाविष्णूच्या चरणी
भगवद्गीतेच्या आज जयंतीनिमित्त भगवान महाविष्णूच्या चरणी सेवा समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर आत्ताच महाराजांनी जवळजवळ 2 तास कीर्तन केलं. महाराजांनी आपल्याला या सत्याचा परिहार सांगितला. तसंच आपलं सुद्धा कर्तव्य आहे की महाराजांचा परिहार देणे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या युवरेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. श्री महाविष्णू मंदिरमध्ये जवळजवळ गेली 45 वर्ष कधी निघून गेले हे कळलेच नाही. आणि हे आता 46वं वर्ष या सप्ताहाचं. आणि ह्या सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपले श्री हरिभक्त परायण गुरुवर्य मुंजादेव महाराज मुंडे यांच्याकडे आली. खरंच महाराजांना आपल्या शेळगाविषयी विशेष लळासा होता आणि तो लळासा लावण्यासाठी खरं जर श्रेय द्यायचं म्हणलं तर त्यांचे सहकारी मित्र श्री हरिभक्त परायण प्रकाशराव गोरवे सर व तसेच श्री हरिभक्त परायण नारायणरावजी भुतावळे सर यांनाच द्यावं लागेल. आजच्या ह्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवेसाठी आमच्या गावातून आमचे काका उत्तमराव गयाळ यांनी महाराजांना एक फोन केला व ह्या आजच्या सप्ताहासाठी तारीख मागून घेतली. महाराजांनी त्यांच्या शब्दाला मान देऊन ह्या ठिकाणी येऊन दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा गीता गीता गीता